गणपती बाप्पा मोरया. चला, आज गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आपल्या इथे. आता गणपती बाप्पांचं औक्षण करायला घेतलंय दारामध्ये. बघा, आमच्या इथे अशी पद्धत आहे आमच्या इकडची. हवा भरपूर चालू आहे, दिवा राहत नाही, म्हणून मग दिव्याला हात लावते ते मध्ये. पूजासाठी हे पहिलं वर्ष आहे, तिला सगळं सांगावं लागतं समजून. चला, आले गणपती बाप्पा आपले घरामध्ये. संध्याकाळची वेळ झालेली आहे. सर्व डेकोरेशन झालेले आहे. साधं सिंपलच डेकोरेशन केलं आम्ही घरच्या घरी. जेवढं जमेल तेवढं केलं घाई. आता बाप्पांना स्थापन केलंय. सगळे पूजा वगैरे व्यवस्थित करून आम्ही घरच्या घरीच पूजा विधी करतो आणि बाप्पांनाही स्थापन असंच करतो. गेले 30 वर्ष मी अशाच प्रकारे करत आली. मुलांनाही मी तसंच समजून सांगितलं की असंच करत जा म्हणून. हे बघा, किती सुंदर दिसत आहेत बाप्पा आपले. खूप छान डेकोरेशन झालेलं आहे. बाप्पाही छान आहेत, किती मस्त वाटत आहेत बघा. सर्व एकदम प्रसन्न वातावरण आहे. मुलांचं हे पहिलंच वर्ष आहे, समजून मी त्यांना सांगते. आपण जे केलेलं असतं ते आपण आपल्या मुलांना समजून सांगत असतो. ह्या गोष्टी त्यांना पुढे समजल्या पाहिजेत. बघा, आता भरपूर प्रकार वेगवेगळे निघालेले आहेत, पण आमची ही अशी जुनी पद्धतच आहे. अजून मी तशीच ठेवलेली आहे. तसंच समजून पण सांगितलं मी त्यांना की असंच करत जा म्हणून. आता आरतीची वेळ झालेली आहे. दरवर्षी आम्ही याच टायमाला संध्याकाळच्या वेळेलाच बाप्पांना स्थापन करत असतो. 10 दिवस आता खूप प्रसन्न वातावरण राहतं घरामध्ये. खूप चांगलं वाटतं. कसे 10 दिवस जातात तर समजतही नाही. वरती भिंतीला गजानन बाबांचा फोटो आहे. पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जावो ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना. मुलांची पूजा झाली, मग मी पूजा करून घेतली. बस, हे अशाच पद्धतीनं असतं सर्व. पहिल्यापासून असं साधं भोळं आहे आणि आताही तसंच चालू ठेवलंय. उकडीचे मोदक केले मी आज. कणिकचे केले गव्हाच्या पिठापासून आणि त्याचाच पहिला नैवेद्य दाखवला. बाकीचे मोदक 10 दिवसात तर करेनच, पण आज पहिल्या दिवसासाठी हेच मोदक केले ओल्या नारळाचे. आता आरती सुरू झाली. सर्वांनी आरतीसाठी सर्वजण आहेत घरामधले पण.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. धन्यवाद.